नमस्कार, मी सचिन पवार. सध्या अक्कलकोट तालुक्यामध्ये कुरनूर धरणामध्ये उजनीचं पाणी जे येत आहे त्याच्यावर सध्या श्रेयवादाची टक्कर आपल्याला पाहायला मिळत आहे. या कुरनूर धरणात संपूर्ण इतिहास आणि एकरूप सिंचन योजना ही काय आहे याचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे. त्यांना काय आपण आज प्रश्न घेऊन आलो आहोत आणि याचं विश्लेषण करण्यासाठी किंवा सर्वसामान्य लोकांपर्यंत ही योजना काय आहे याची माहिती देण्यासाठी आज मोरे आपल्यासोबत आहेत. त्यांना आपल्या प्रश्न विचारूयात. मोरे साहेब, तुम्हाला सध्या अक्कलकोट तालुक्यामध्ये जो आपला राजकारणात चालू आहे, उजनीच्या पाण्यावर सुद्धा हे राजकारणात येणार आता सगळं संपूर्ण अवलंबून असणार आहे. तुम्ही स्थानिक नेते म्हणून या योजनेचा संपूर्ण इतिहास काय? नमस्कार. मूळ कुरनूर धरण आणि एकरूप उपसा सिंचन योजना ही स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे यांनी या तालुक्याला एक वरदान ठरणारी योजना मंजूर केली. कुरनूर धरणाचा मूळ प्लॅन मोठा होता, पण कुरनूर, हन्नूर, चुंगी, बावकरवाडी ह्या गावातील शेती मोठ्या प्रमाणात जाऊ नये म्हणून बाबासाहेबांना सर्व लोकांनी इथल्या साकडं घातलं. ब्रह्मानंद मोरेचं त्यामध्ये पुढाकार होता आणि साकडं घातल्यानंतर या धरणाची उंची कमी केलं आणि याला MI टँकचं स्वरूप दिलं आणि त्यानंतरनं या धरणामध्ये उजनीची पाणी आणण्याची तरतूद सुद्धा स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे यांनीच त्यामध्ये केली. ही योजना 29 डिसेंबर 1996 साली मंजूर झाली आणि या योजनेला एकूण त्यावेळेला 87 कोटी 48 लाख रुपये या योजनेचा एकूण खर्च होता. परंतु बाबासाहेबांचा दुर्दैवानं पुढं मृत्यू झाला आणि मग त्यानंतर बाबासाहेबांनी रकमेची पैशाची तरतूद अगोदर केली होती, त्यामध्ये काम चालू झालं होतं. पण पुढं जो लागणारा निधी आहे त्यानंतर सिद्धाराम म्हेत्रेंनी या योजनेबद्दल सरकारकडे पाठपुरावा केला आणि या योजनेला निधी बऱ्यापैकी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आणला आणि ह्या योजनेचं काम चालू होतं. त्यावेळेस सुद्धा स्वतः विलासराव देशमुख त्या ठिकाणी आले, त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन परत एकदा झालं आणि योजनेचं काम चालू झालं. पण सिद्धाराम म्हेत्रेच्या काळामध्ये सुद्धा ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतरनं सिद्धरामप्पा पाटील या तालुक्याचे आमदार झाले. त्यांच्या काळामध्ये अगदी नगण्य निधी 5 ते 7 कोटी रुपयाचा निधी फक्त या योजनेला मिळाला आणि अतिशय संत गतीनं दखल न घेण्यासारखं काम त्या ठिकाणी चालू झालं सिद्धरामप्पा पाटील यांच्या काळात. त्यानंतरनं पुढे ही योजना सुधारित प्रशासकीय मान्यतामध्ये अडकून पडली, काम बंद झालं. मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस झाले त्यावेळेस आम्ही मुख्यमंत्र्याला विनंती केली, साहेब आपण कुरनूर धरणाला भेट द्या. त्यांनी ते मान्य केली आणि 6/9/2015 माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कुरनूर धरणावर आले आणि त्यांना आम्ही या एकरूप सिंचन योजनेचं महत्त्व त्यांना पटवून दिलं की ही योजना अक्कलकोट तालुक्याच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाची येते आणि स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडेचं अधुरं स्वप्न तुमच्या हातनं पूर्ण व्हावं अशी विनंती त्यांना आम्ही केली. मग त्यांनी ताबडतोब मला मुंबईला बोलवलं. त्यांच्या वर्षा निवासस्थानी मी, रावसाहेब पाटील दानवे आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला की या योजनेचं तात्काळ मंजुरी द्यावी आणि त्यांनी आदेश दिल्यानंतर तो आदेश खाली सोलापूरला आला. सोलापूरमध्ये जवळजवळ 2-3 महिने प्रस्ताव तयार करायला लागला. त्यानंतर तो आदेश पुण्याच्या कृष्णा खोरे विकास महामंडळात गेला. तिथं 4-5 महिने तिथं त्यावर स्क्रुटनी झाली. त्यानंतर कार्यकारी संचालकाच्या ऑफिसला गेला, तिथं 4-5 महिने ती फाईल पडली. सातत्यानं माझा त्यामागे पाठपुरावा होता. त्यानंतरनं ती फाईल पुण्याच्या राज्य तांत्रिक सल्लागार समिती, त्याचं एक ऑफिस आहे कोथरूडला, त्या ऑफिसकडे ती फाईल गेली. तिथं डॉक्टर राजेंद्र पवार म्हणून त्याचे अध्यक्ष होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या फाईलची स्क्रुटनी झाली. पण तिथं 1 वर्ष त्याच्या मिटिंग वेळेवर होत नव्हत्या. तिथं जवळजवळ 1.25 वर्ष ती फाईल पेंडिंग राहिली. मग तिथून ते सकारात्मक फाईल आम्ही मंत्रालयात घेऊन गेलो. मंत्रालयात जलसंपदा विभागामध्ये परत त्याच्यावर अभ्यास समिती होती, अभ्यास झाला आणि त्यानंतरनं ती फाईल 2018 राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री व्यय अग्रक्रम समितीचे अध्यक्ष आदरणीय सुधीर भाऊ मनगुटीवार त्या समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर झाली आणि 48 कोटी रुपये आम्हाला मिळाले आणि ती योजनेला कामाला सुरुवात झाली आणि हा अंतिम टप्पा त्या 48 कोटीमध्ये पूर्ण झाला. पूर्ण होऊन उजनीचं पाणी कुरनूर धरणामध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाला. त्याचं टेस्टिंगसुद्धा ह्याच्या अगोदर झालेलं आहे. म्हणून ह्या योजनेच्या मध्ये जे योगदान आहे ते मूळ जन्म या योजनेला बाबासाहेब तानवडे यांनी घातला
त्याच्यानंतर लागणारा निधी सिद्धाराम म्हेत्रेने आणला. सिद्धराम पाटलांच्या काळामध्ये नगण्य निधी आला आणि नंतर चौथ्या टप्प्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही 48 कोटी रुपये आणून सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन या योजनेचं काम पूर्ण झालेलं आहे. आताचे सध्याचे जे आमदार आहेत सचिन कल्याण शेट्टी, त्यांच्या नशिबाला फक्त या योजनेचं उद्घाटन करण्याची संधी मिळाली. खरं तर ते भाग्यवान आहेत की त्यांचं कुठेही त्यामध्ये योगदान नसताना त्यांना उद्घाटन करण्याचं भाग्य त्यांना मिळालं. आणि हा प्रोटोकॉल आहे, प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचा तो अधिकार आहे, त्याबद्दल काय आमचं म्हणणं नाही. पण या योजनेचा इतिहास अशा पद्धतीचा आहे, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. नाही, कार्यकर्त्यांची जी खडाजंगी चालू आहे आता सोशल मीडियावर, आता विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी असतील, माजी आमदार सिद्धरामजी म्हेत्रे साहेब असतील, या सर्वांच्या किंवा दोघांच्या कार्यकर्त्यांनी श्रेयवादासाठी जी धडपड चालू आहे, जी चाचपणी चालू आहे, यांना तुम्ही कसं बघता? नाही, आता हे कार्यकर्त्यांनी पहिला या योजनेचा मूळ अभ्यास जाणून घ्यावा. कार्यकर्त्यांनी नेत्याचं समर्थन करत असताना करण्याबद्दल माझं म्हणणं नाही, कार्यकर्ता आणि नेता यांचं समर्थन केलं पाहिजे. पण त्या योजनेमध्ये कुणाचं योगदान आहे ते वस्तुस्थिती समजून घेतलं पाहिजे आणि ज्याचं योगदान आहे त्यांना त्याचं श्रेय दिलं पाहिजे. आता विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टीने आमदार झाल्यापासून आता वर केंद्रामध्ये हे भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये सध्या भाजपचं सरकार आहे आणि अक्कलकोट तालुक्यातील आमदार सचिन कल्याण शेट्टी भाजपचे आहेत. यांच्या प्रयत्नामुळं किंवा यांच्या काळामध्ये ही योजना पूर्णत्वास गेली किंवा यांच्या काळामध्ये हे पाणी येत आहे, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? मागच्या वेळेस ही योजना का पूर्णत्वास गेली नाही? त्याच्यामध्ये सिद्धारामजी म्हेत्रे यांनी आमदार असताना मंत्रिमंडळात होते, त्यांनी त्यावेळेस त्या पाठपुरावा करून ही योजनेला मंजुरी आणली, सातत्याने प्रयत्न त्यांनी त्यावेळी केले. आता कल्याण शेट्टी यांनी केले, या दोघांचं योगदान यामध्ये आहे असं तुम्हाला वाटत नाही का? हे बघा, प्राधान्यानं म्हेत्रे साहेबाचा मूळ जन्म तर बाबासाहेब तानवडे दिले, ते कोणी नाकारू शकणार नाही. म्हेत्रे साहेबाचं त्यामध्ये योगदान आहे. म्हेत्रे साहेबांनी जवळजवळ 15 वर्ष त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केले. हो, पाठपुरावा केले, निधी बी आणलेत, त्यावेळेला ते काम बी झाले, काम चालू बी होतं. सिद्धरामप्पा पाटलांच्या काळात सुद्धा निधी आला नाही, ते निधी आला. परंतु चौथा टप्पा ज्या वेळेला भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्या योजनेला मी पैसे आणले 48 कोटी, आणि त्या 48 कोटीमध्येच ती योजना पूर्ण झाली. त्याचं टेस्टिंग पुढे विधानसभेच्या निवडणुका आल्या, कारण 2018ला ह्या सुप्रमाला मान्यता मिळाली, सुधारित प्रशासकीय मान्यता, आणि 19ला तर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या वर्षामध्ये ती योजना पूर्ण झाली आणि सचिनदादा कल्याण शेट्टी आमदार झाल्यानंतर त्या योजनेचं टेस्टिंग झालं व टेस्टिंग झालं, उद्घाटन करण्याचं भाग्य त्यांना मिळालं. आता लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक किंवा विधानसभेच्या निवडणूक आहेत. आता या पाण्यामध्ये श्रेय जनतेने द्यावं किंवा जनता कोणाच्याच आशेवर बसावं की बाबा ह्या माजी आमदारांना किंवा विद्यमान आमदारांना पाणी आणलं, कोणाचं योगदान जास्त आहे असं तुम्हाला वाटतं? ज्यांनी या योजनेला योगदान दिलं त्याच्या सगळ्याचं श्रेय सगळ्यांना मान्य केलं. आजी माझे आमदारला सोडून जे स्थानिक नेते असतील किंवा अक्कलकोट तालुक्यामध्ये जे नेतृत्व करणार आहेत त्यांनी काय या कामासाठी प्रयत्न केला असं तुम्हाला वाटतं, किंवा कोण ह्या लोकांमध्ये अजून योगदान आहे? नाही, ज्यांच्या परीनं त्यांनी प्रयत्न केले असतील. काही ठिकाणी एखादे आंदोलन असेल, एखादा मोर्चा असेल, त्याच्यामध्ये सहभाग घेतला असेल, याचा अर्थ त्यांचाही खारीचा वाटा त्यामध्ये आहे असं आपण सगळेजण स्वीकारलं पाहिजे. सगळ्या पार्श्वभूमीवर हे स्पष्ट होत आहे की बाबा यामध्ये सर्वांनी सर्व थरातून याला प्रयत्न झालेला आहे. परंतु 3 वर्ष सातत्यानं फाईलचा बी पाठपुरावा केला स्वतः, आणि ते फाईलचा पाठपुरावा करून ते सुप्रभाला मान्यता घेतली. तुम्ही यामध्ये पाठपुरावा केला हे नाकारून चालणार नाही, कारण अजूनही असे बरेच नेते आहेत, बरेच या ठिकाणी नेतृत्व करणारे लोक आहेत जे श्रेय घेण्यासाठी धडपडत नाहीत, परंतु त्यांचं योगदान हे यकृ सिंचन शेवटी आहे, ते नाकारून चालणार नाही. पुन्हा एकदा स्पष्ट होतंय. त्यामध्ये बाळासाहेब मोरे आहेत. आता आजी माझ्या आमदारांमध्ये सुद्धा आता श्रेयवादाची धडपड चालू आहे, परंतु बाळासाहेब मोरे यांनीही त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2015 साली जेव्हा होते त्यांच्याकडे यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. आणि गिरीश महाजन ज्यावेळेस जलसंपदा मंत्री होते त्यांच्याकडे हे अनेक वेळा त्यांनी गेलेले आहेत आणि त्यांचाही आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आदेश आणि गिरीश महाजन साहेब सरकारकडून आलेलं मला पत्र, माझा पाठपुरावा करते वेळेचं, ते सगळे पुरावे मी व्हॉट्सअपवर टाकलेला आहे. तसा जर त्यांच्याकडे मुख्यमंत्र्याचा आदेश असेल कोणाकडं किंवा सरकारचं आलेलं त्यांना पत्र असेल तर त्यांनी पुरावा जनतेपुढे टाकावं. चौथ्या टप्प्याबद्दल बोलतो मी, अगोदरच्या 3 टप्प्याबद्दल मी बोलतो. अगोदर 3 टप्प्यामध्ये माझं काही योगदान नाही आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये माझं त्या योजनेला योगदान आहे. पूर्णपणे मी त्या योजनेमध्ये सुप्रभा मंजूर करण्यासाठी कष्ट घेतले हे मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. सिंचनावर काम करण्यासाठी आवक कशी निर्माण झाली तालुक्यात? सिंचनावर काम करण्याची मला पूर्वीपासून आवड निर्माण व्हायचे कारण आहे, स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे यांनी ज्या वेळेला कुर्नूर धरणाची निर्मिती केली. आता आमच्या भागामध्येच एकरामध्ये 20,000 रुपयाचं उत्पन्न निघत नाही. बाबासाहेब तानवडेला प्रचंड विरोध होता. ब्रह्मानंद मोरेने त्यामध्ये पुढाकार घेतला. पुढाकार घेऊन पहिली संमती मच्छिंद्र मोरेनं या धरणाला दिली. त्यांच्या शेतात येऊन मशिनरी उतरली, मग काम चालू झालं.
मग या धरणाची निर्मिती झाली. पण वाटत नाही का धरणामुळे पूर्ण अक्कलकोट तालुका सिंचनाखाली आला? येणार ना, उजनीचं आता पाणी आलं तर येणार, परंतु आपल्या भागामध्ये कोरडू भागामध्ये 20,000चं उत्पन्न निघणं, तिथं 10 लाख रुपयाचं उत्पन्न आता शेतकरी काढलेलं आहे. त्यामुळं खरी समृद्धी तर सिंचनात आहे. म्हणून सिंचनाची आवड निर्माण झाली आणि आमचं ध्येय आहे मोरे परिवाराचं की अक्कलकोट तालुका 100% सिंचनाखाली आला पाहिजे. कारण आता वर्षाला लाखो पोरं डिग्र्या घेऊन वेगवेगळ्या विद्यापीठातून, कॉलेजमधून, मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडत आहेत. या सगळ्याला कोणीही नोकरी देऊ शकणार नाही. पण आपण जर ह्यांना पाणी करून दिलं, सिंचन करून दिलं, तर हे एक आधुनिक शेती, आदर्श शेती हा तरुण करेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी हटेल. नवीन नवीन तंत्रज्ञान शेतामध्ये येत आहे. त्यामुळे शेतीमध्ये आधुनिक प्रगती करण्यासाठी सिंचन महत्त्वाचं आहे, बेकारी हटवण्यासाठी सिंचन महत्त्वाचं आहे. त्यामुळं आता सिंचनाखाली अक्कलकोट तालुका 100% आणण्यासाठी आमचं एक अभियान चालू आहे. आता सध्या 16-17 बंधारे तालुक्यामध्ये पूर्ण केलेलं आहे. अजून जेवढे बंधारे घालता येईल तेवढं तालुक्यामध्ये आम्ही घालणार आहे आणि अक्कलकोट तालुका 100% सिंचनाखाली आणणार आहे. सरकार कुठलंही असेल तर पाठपुरावा करून आम्ही सिंचनावर काम करणार, हे आमचा मूळ अजेंडा आहे. एवढंच आमचं स्वप्न आहे आणि ध्येय आहे. म्हणजे शेवटचा प्रश्न की पूर्ण धरणासाठी जे शेतकऱ्यांनी येथील जमिनीत त्याग केला, जे स्थानिक लोक आहेत, या शेतकऱ्यांना या उजनीचा पाण्याचा काय फायदा होणार आहे? कारण इथल्या आता विद्यमान सरपंच यांनी सांगितलं की आम्ही खाली पाणी अजिबात सोडू देणार नाही. मग हे जे पाणी येणार आहे या पाण्याचा ह्या लोकांना काय फायदा होईल? कारण आता सध्या तर धरणं कोरड्या अवस्थेमध्ये. उजनीच्या पाण्याचा फायदा हा आपल्या शेतीला बी मिळणार आहे आणि पिण्याच्या पाण्याला मिळणार आहे. नुसतं आपल्या गावापुरतं नाही तर खाली 51 गावाला सुद्धा शेतीला आणि पिण्याला हे पाणी मिळणार आहे. आणि ते पाणी कोरनूर धरणातलं पावसाळ्यात थांबलेलं पाणी ज्यावेळेस संपेल त्यावेळेस कोरनूर धरणाचं पाणी, उजनी धरणाचं पाणी कोरनूर धरणात घेण्याची तरतूद त्याच्यामध्ये आहे. ते बाबासाहेब तानवडेने अगोदरच करून ठेवलेली आहे. त्यामुळं आता भविष्यात पाणी कमी पडायची काही म्हणजे प्रसंग येईल असं मला वाटत नाही. फक्त या योजनेला 3 ठिकाणी पंपिंग असल्यामुळे याचं लाईट बिल मोठ्या प्रमाणात येणार आहे. म्हणून या धरणावर अवलंबून असणाऱ्या सगळ्या शेतकऱ्याला वेळेवर पाणीपट्टी भरणं हे पहिल्यांदा कर्तव्य आहे, जबाबदारी सुद्धा आहे. जर आपण पाणीपट्टी नाही भरलं तर लाईट बिल अभावी ही योजना बंद पडेल. ते संभाव्य भीती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरण्याबद्दल कसूर करू नका. आपण ज्या धरणाच्या पाण्यावर आपण उत्पन्न काढतो त्याच्यातून पाणीपट्टी भरणं आपली जबाबदारी आहे. पाणीपट्टी भरलं तर लाईट बिल जाणार आहे आणि लाईट बिल गेलं तर योजना चालू राहणार आहे. लाईट बिल नाही भरलं तर योजना बंद पडणार आहे आणि सगळंच आपल्याकडे पाणी कोरडा दुष्काळ निर्माण होणार आहे. म्हणून पाणीपट्टी आपण सगळ्यांनी जबाबदारीनं भरलं पाहिजे. एवढं शेतकऱ्याला सुद्धा मी आवर्जून सांगू इच्छितो. योजना चालू ठेवायचं असेल तर पाणीपट्टी भरावं लागेल आणि ते भरणं आपलं सगळं काम आहे, सगळ्यांचे कर्तव्य आहे. दक्षिण सोलापूरला 16 गावाला पाणी मिळेल का? दक्षिण सोलापूर तालुक्याच्या 16 गावाचा विषय स्वर्गीय तिथले जिल्हा परिषद सदस्य उमाकांत राठोड यांनी या 16 गावाबद्दल मोठमोठे आंदोलनं त्या ठिकाणी केलेले होते. सिद्धरामप्पा पाटील आमदार असताना या संदर्भात अजितदादा पवार यांच्या दालनामध्ये मिटिंग सुद्धा लागलेली होती. परंतु आम्ही मिटिंगला सिद्धरामप्पा पाटील होते, उमाकांत राठोड होते, मी स्वतः होतो. अजित पवारच्या दालनामध्ये अशी मिटिंग चालू होणार इतक्यात त्या दिवशी मंत्रालयाला जाळ लागला आणि मंत्रालयाला जाळ लागल्यामुळं आम्ही बाहेर कसं पडावं आम्हाला समजेना. त्यामुळं आम्ही कसं तरी बाहेर पडलो. त्यानंतरनं ही मिटिंग झाली नाही. जर दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या उमाकांत राठोडांनी म्हणायच्या 16 गावाला जर पाणी द्यायचं असेल तर मुळात पहिल्यांदा ह्या 16 गावाला पाणी देण्यासाठी उजनी धरणामध्ये पाण्याची तरतूद करावी लागेल. पहिल्यांदा पाण्याची तरतूद जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत त्या 16 गावाला पाणी मिळायचा प्रश्न मिटणार नाही. म्हणून आता हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. वर शासन लेवलला जलसंपदा मंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे प्रयत्न करून या 16 गावासाठी स्वतंत्र रिझर्वेशन पाण्याचं रिझर्व करावं लागेल आणि हे तरतूद करून मग ह्या 16 गावाला पाणी द्यावं लागेल. तर आता हे खरं काम लोकप्रतिनिधीचं आहे आणि ते करावं. आणि दुसरं एक माझं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस असताना कोरनूर धरणाला स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे यांचं नाव देण्याचा आम्ही त्यावेळेला प्रस्ताव दिलेला आहे. तो प्रस्ताव फक्त मुख्यमंत्र्याच्या सही अभावी थांबलाय. तर आताच्या आमदारांना माझी विनंती आहे की जे प्रस्ताव पेंडिंग आहे कोरनूर धरणाला स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे यांचं नाव देण्याचं ते फाईल त्यांनी ओपन करावी आणि मुख्यमंत्र्याची सही घेऊन कोरनूर धरणाला बाबासाहेब तानवडे यांचं नाव दिलं तरी आमदार सचिनदादा कल्याणची भरपूर काही केल्यासारखं आहे. ते काम तेवढं त्यांनी करावं. कारण आता सरकार आपलं आहे, स्वतः आमदार आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन ते नाव द्यायला लावा एवढी अशी माझी त्यांना विनंती बी आहे. म्हणजे या अगोदर जलसंपदा मंत्र्यांनी हिरवा खंडील त्या नामाला दाखवल्यात, फक्त अधिकृतरित्या नामकरण व्हायचं अजून बाकी असं. जलसंपदा मंत्र्याची सही झालेली आहे, राज्यमंत्र्याची सही झालेली आहे, फक्त मुख्यमंत्र्याची अंतिम सही त्याच्यावर राहिलेली आहे. कृष्णा खोरे नवीन प्रशासकीय इमारतीवर
ते कृष्णा खोरेच्या ऑफिसमध्ये फाईल आहे. ती फाईल फक्त ओपन करणे आणि सीएमची सही घेणे एवढं त्याच्यामधलं काम आहे. सीएमची सही झाली तर लगेच बाबासाहेब तावडेचं नाव मंजूर होणार आहे. ते आता आमदारांनी करावं आणि अक्कलकोट तालुक्यातल्या तमाम भारतीय जनता पार्टीला एक सुखाचा आनंदाचा धक्का त्यांनी द्यावं बाबासाहेब तावडेचं नाव कुरनूर धरणाला देऊन. बाबासाहेब तावडे कुरनूर धरणाचे जनक मानले जातात, त्यांचं नाव मिळतोय का नाही हे येत्या काही दिवसामध्ये स्पष्ट होईल. परंतु एकरूप सिंचन योजनेच्या कामावरून जे श्रेयवादाची टक्कर जे अक्कलकोट तालुक्यामध्ये पाहायला मिळते त्याचा संपूर्ण इतिहास बाळासाहेब मोरे यांनी सांगितलेला आहे. आता येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील किंवा लोकसभा विधानसभा सगळ्या निवडणुका या उजनीच्या पाण्यावर आता होणार आहेत हे मात्र यामध्ये नक्की दिसून येतं. नमस्कार.